या तळपत्या उन्हात आणि गरमीमध्ये पोटाला आणि मनाला गारवा देणारं कैरीचं पन्हं कसं तयार करायचं हे आज आपण पाहणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे। तुम्ही हे पन्हं बनवून 1 ते 1.5 महिना आरामात वापरू शकता। बनवायला अगदी सोपं आहे आणि झटपट असं तयार होतं। तुम्ही पटकन असं बनवून ते पिऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पन्हं बनवण्यासाठी मी इथे 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर पाण्यात घालून आता आपण या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊयात। याला चीक असतो तर कैरी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला या कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि आपल्याला ही कापून घ्यायची आहे। मी या पद्धतीने कैरीचे छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे काप शिजवून घ्यायचे आहेत। तर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे। त्यामध्ये आपल्याला हे कापून घेतलेले कैरीचे काप टाकायचे आहेत आणि अर्धा ग्लास पाणी टाकून आपल्याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। कैरी आपली छान शिजलेली आहे आणि कुकरही थंड झालेला आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी कैरी शिजलेली आहे। आता मिक्सर जारमध्ये आपण शिजवून थंड केलेली कैरी घालून घेऊयात आणि आता आपण याच्यामध्ये 3/4 कप आपल्याला बारीक किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे। तुम्ही गुळाऐवजी साखर ही वापरू शकता। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी, पाव चमचा वेलची पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घ्यायची आहे, ती घालून घेऊयात। आणि आता आपण इथे अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे, तेही घालून घ्यायचं आहे। थोडीशी पुदिन्याची पानं घालायची आहेत आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। छान अशी आपण मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता किती बारीक अशी आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तयार केलेली पेस्ट आपल्याला एका बरणीमध्ये भरून घ्यायची आहे आणि याला झाकण लावून आपण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत। आणि जेव्हा कधी तुम्हाला कैरीचं पन्हं पिऊ वाटलं तेव्हा फ्रीजमधून काढून तुम्ही याचं पन्हं बनवू शकता। तर आपण आता हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 1 ते 1.5 महिना हे पन्हं आरामात वापरू शकता। त्या ग्लासला मी थोडंसं मीठ आणि लाल तिखट लावून घेतलेलं आहे। चला तर आता थंडगार पन्हं बनवायला घेऊया। तर प्रत्येक ग्लासमध्ये आपण 2 चमचे पन्हं घालून घेणार आहोत। तुम्ही ही या पद्धतीने पन्हं एकदा नक्की तयार करून पहा। आता आपल्याला ग्लासमध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे। आवडीनुसार आपण याच्यामध्ये थंड पाणी घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपण पन्ह्याची पेस्ट तयार केली होती ती व्यवस्थित अशी आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता आपण याच्यामध्ये आईस क्यूब घालून घेणार आहोत। तर तयार झालं मनाला आणि पोटाला गारवा देणारं कैरीचं पन्हं। वरून थोडीशी जिरेपूड आणि पुदिन्याची पानं घालून आपण हे डेकोरेट करू शकतो। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।